नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, नवरात्र म्हटलं की सगळ्या 9 दिवसांना तेवढंच महत्त्व असतं, पण त्यामध्ये सुद्धा अष्टमी तिथीला खूप विशेष आणि खूप महत्त्वाची तिथी अशी मानली गेलेली आहे. दुर्गा मातेचे जे शांत स्वरूप आहे महागौरीची, या दिवशी पूजा केली जाते. तिचे हे रूप सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण करणारी आणि त्रासापासून मुक्ती देणारी असं हे तिचं रूप आहे. तिचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा ती 8 वर्षांची होती, म्हणून आपण 8व्या दिवशी तिची पूजा करत असतो. जसं आपण शारदीय नवरात्रामध्ये अष्टमीला सेवा उपाय करतो, तसंच आपण चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. कारण जसं ती नवरात्र महत्त्वाची तशीच ही नवरात्रसुद्धा महत्त्वाची आहे आणि अष्टमी तिथीला विशेष असं महत्त्व आहे. आणि ज्यांना या पूर्ण नवरात्रीमध्ये काहीच करणं शक्य झालं नाही त्यांनी अष्टमीला हे नक्कीच करा. बघा, अष्टमी तिथीला आपण भरपूर आपल्या कुळदेवीच्या सेवा करत असतो. आता अष्टमीला जी मी सेवा करते ती म्हणजे सगळ्यात फळणारी आणि माझी सगळ्यात आवडतीची सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकमचे 16 पाठ आपल्याला करायचे आहेत. त्याबरोबर आपल्याला लवंगार्चनसुद्धा करायचं आहे. बघा, मी तर दररोज माझ्या नित्यसेवेमध्ये 3दा मी हे पाठ करते आणि मंगळवार आणि शुक्रवार जर मला जमलं तर 11 आणि 16 खेपा करते. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही पहिली कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती तुमच्या कुलदेवीच्या टाकावर, फोटोवर, मूर्तीवर किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही करून घ्या. आणि त्याच्यानंतर इथं मी जसं तुम्हाला लवंग दाखवली आहे तशी अख्खी लवंग एका मुठीमध्ये धरायची आहे उजव्या, आणि एक महालक्ष्मी अष्टकमचा तुम्हाला पाठ करायचे आहे. आता तुम्ही इथं बघू शकता 1 ते 8 ओवीपर्यंत महालक्ष्मी अष्टकम आहे, बाकी त्याची फलश्रुती आहे. तर नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते, हे चालू करून 8व्या ओळीपर्यंत म्हणायचं आहे. आणि 16व्या खेपेला तुम्हाला पूर्ण महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. हे करता करता एका मुठीमध्ये तुम्हाला एक लवंग घ्यायची आहे, ती श्रीयंत्रावर अर्पण करा. तुमचं कुळदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, कुठल्याही मूर्तीवरती तुम्ही लवंग अर्पण केलीत तरी चालेल. असं करता करता 16 लवंग तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्याच्यानंतर जर श्रीयंत्रावरती केला तर त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ घालून तशीच ती पूर्ण दिवस, म्हणजे अष्टमी तिथी जर तुम्ही सकाळी लवंगार्चन केलं तर ती सकाळपासून पूर्ण दिवस तुम्हाला ती ठेवायची आहे. ही नवमीला तुम्हाला सकाळी काढायची आहे, किंवा तुम्ही रात्री जेव्हा तुमची पूजा आरती होईल त्याच्यानंतर या सगळ्या लवंगा तुम्हाला काढायच्या आहेत. आणि त्या लवंगा तुम्हाला एका लाल कपड्यात छोट्या, तुम्ही इवन पोटलीमध्ये घाला, छोटी लाल पर्स असेल त्याच्यामध्ये घाला, या तुम्हाला घालायच्या आहेत. आणि तुम्ही त्या तुमच्या, बघा, तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. तुमची जर फॅक्टरी असेल किंवा तुमचं जर बिझनेसचं शॉप असेल किंवा जो बिझनेसचा गल्ला असतो तुम्ही तिथं ठेवू शकता, किंवा तुमचा छोटा मोठा काही जरी धंदा असेल, तुम्ही घरातनं करत असाल, जिथं तुम्ही पैसे ठेवता, तुमची जिथं मिळकत आहे तुम्ही तिथं ही पोटली ठेवा. आणि ह्याच्यावरती छान धूप, दीप, अगरबत्ती, रात्रीची आरती होऊन दे, नैवेद्य दाखवला जातो माता लक्ष्मीला किंवा आपल्या कुळदेवीला. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही रात्री जरी ही पोटली उचलून ठेवली तरीही चालेल. आता जर पिरियड्स असतील तर तुम्ही दुसऱ्यांना, घरच्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता, किंवा तुम्ही कुठल्याही, तुम्ही इवन चैत्र पौर्णिमेला करू शकता किंवा कुठल्याही अष्टमी तिथीला तुम्ही ही लवंगार्चन हे करून तुम्ही ही पोटली तयार करू शकता. आता ही तुम्हाला पोटली जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा तिला दररोज जर तुम्हाला जमलं तर धूप आणि दीप दाखवायचा आहे किंवा अगरबत्ती दाखवा, आणि दर अष्टमीला किंवा दर पौर्णिमेला ती परत काढा. परत तुम्हाला ती रिचार्ज करायची आहे. बघा, हल्ली आता तुम्हाला माहिती आहे हा ट्रेंड आहे की क्रिस्टल्सचे ब्रेसलेट्स किंवा क्रिस्टल्स हे जेव्हा आपण घेतो तेव्हा तुम्हाला ते दररोज किंवा एक आठवड्यातनं एकदा तुम्हाला चार्ज करून ते परत घालावे लागतात, किंवा महिन्यातनं एकदा तुम्हाला ते दर पौर्णिमेला चार्ज करायला तुम्हाला बाहेर मूनलाईटमध्ये ठेवावे लागतात. तर तसंच आपण जेव्हा काही सेवा करतो आणि त्याचा वापर जेव्हा आपण करतो तेव्हा ते सारखं सारखं परत अभिमंत्रित करणं किंवा सिद्ध करणं आपल्याला गरजेचं असतं, कारण त्या सेवेचा वापर होत राहतो. त्यामुळे ही परत तुम्ही
अष्टमीला केलं तरी चालेल किंवा दर पौर्णिमेला परत बाहेर काढून परत त्याच लवंगा घेऊन परत 16 खेपा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ म्हणून परत ती पोटली तयार करून परत ठेवली तरी चालेल. तुम्हाला जर वाटलं की लवंगा खराब झाल्या आहेत तर त्या पाण्यात वाहून द्या. परत दुसऱ्या अष्टमीला परत नवीन लवंगा तुम्ही तयार करू शकता. बघा, ह्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. मी मागच्या वर्षीसुद्धा चैत्र महिन्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम कसं सिद्ध करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे लोकांनी मागच्या चैत्र महिन्यात ते केलेलं आहे त्यांना अत्यंत खूप चांगले अनुभव आलेले आहेत. मला विशेषतः ह्याचा खूप अनुभव आलेला आहे म्हणून मी हे म्हणणं सोडत नाही. त्यामुळे तुम्हाला भले काही 9 दिवसात करायला जमलं नसेल नवरात्रीमध्ये, पण अष्टमीला ही सेवा रात्री तुम्ही इवन 10 वाजेपर्यंत जरी केली तरी काही हरकत नाही. दिवसभर अष्टमी तिथी आहे त्यामुळे, आणि शनिवार आहे, तुम्हाला संध्याकाळचा वेळ मिळेल तर तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या कुळदेवीचा जर तुम्हाला काही मंत्र माहिती असेल, स्तोत्र माहिती असेल तर त्या दिवशी नक्की वाचा. नाही तर तुम्ही 99 मंत्राची एक माळ तुम्ही करू शकता किंवा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, श्रीसूक्ताचे पाठ करू शकता. काहीच जमलं नाही तर लवंगार्चन मी तुम्हाला सांगितलं तसं, आणि तुम्हाला वेळ काढून 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करायचे आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. आता त्याचबरोबर तुम्ही दूध साखरेचा खडी साखर किंवा दूध साखर त्याच्यामध्ये 1 काडी केसर किंवा देवीचा आवडता नैवेद्य म्हणजे तुम्ही खीर करून त्यावरती 1 काडी केशर घालून तुम्ही दाखवू शकता. प्लस या दिवशी छान एक गजरा आणा किंवा एक माळ आणा, ती आपल्या कुळदेवीला किंवा तुमच्याकडे जर फोटो मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्याला तुम्ही छान अर्पण करा. छान सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती करा, बाहेर दिवा लावा. आणि ह्या दिवशी जेवढं तुम्हाला अजून काही सेवा जर तुमच्या कुलदेवीच्या असतील तर अष्टमी तिथीला करायला विसरू नका. जमलं तर तुम्ही ह्या दिवशी ओटीसुद्धा भरू शकता. खूप सुंदर दिवस आहे. त्यामुळे ह्या सेवा ताईंनो, कितीही वेळ झाला, काही जरी झालं तरी अष्टमी तिथीला या सेवा करायला प्लीज विसरू नका. याचे खूप फायदे आहेत, ते अनुभवा आणि मला नक्की कमेंट करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.